आदिवासी सेवा समिती नाशिक संचालक श्रीमती पुष्पाताई हिरे, प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत उपशिक्षिका श्रीमती पल्लवी पवार यांच्या अध्यक्षतेखाली स्वर्गीय रेणुका भाऊसाहेब हिरे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करून त्यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन करण्यात आलं. कार्यक्रमाप्रसंगी श्रीमती पवार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटलं की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो. त्याचप्रमाणे कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या राजकीय, सामाजिक व शैक्षणिक कार्यात आजींचं फार मोठं योगदान राहिलेलं आहे. त्यांनी आपलं जीवन व कुटुंब सामाजिक व शैक्षणिक कार्यात वाहून घेतलं होतं. कौटुंबिक संस्काराचा वारसा आजीने पुढे चालवला व समाजासमोर एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा नावलौकिक होता, असे विचार व्यक्त केले. प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री व्ही एस लहार यांनी आपल्या मनोगतातून स्वर्गीय रेणुका आजी हिरे यांचा जीवनपट उलगडत असताना अगदी प्रारंभीच्या काळापासून तर शेवटपर्यंत आजींच्या कार्याचा आढावा घेतला. यात हिरे घराण्याच्या नावलौकिकासाठी आजींचं मौलिक योगदान आहे, असं लहर यांनी स्पष्ट केलं. यावेळी श्री प्रधान डवरे, श्री वाल्मिक हलवार यांनी आपली मनोगती व्यक्त करीत आजींच्या कार्याचा परिचय करून दिला. कार्यक्रमाप्रसंगी माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री रत्नाकर गावित, उपशिक्षक श्री योगेश्वर खैरनार, श्री गणेश महाले, श्री संदीप सिंग पवार, श्री निवृत्ती पवार, श्री भूपेंद्र सिंग पाटील, श्री मनोहर डोंगरे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री समाधान पवार यांनी केलं. जन्मत लाईव्ह न्यूज करता लक्ष्मण बागुल यांची रिपोर्ट, बोरगावहून.